श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. तर बुधवार 12 ऑगस्ट दीपज्योती म्हणजे दीप अमावस्येला विसरूनही खाऊ नका या 3 भाज्या, नाहीतर तुम्हाला भोगावे लागतील भयंकर शत्रुपीडा परिणाम. तर नमस्कार मैत्रिणींनो, येत्या बुधवारी म्हणजेच 12 ऑगस्टला अत्यंत पवित्र आणि फलदायी अशी दीप अमावस्या येत आहे. आपण सगळेच या दिवशी घरातील दिव्यांची पूजा करतो, घरातील नकारात्मकता बाहेर काढून समृद्धीची प्रार्थना करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की एका रात्री केलेल्या एका छोट्याशा चुकीमुळे आपण घरात वर्षभरासाठी दारिद्र्य, पितृदोष आणि भयंकर शत्रुपीडा घेऊन येत असतो. तुम्ही अगदी बरोबर ऐकले. दीप अमावस्येच्या दिवशी आपण काय खातो यावर आपल्या घरातील शांती आणि प्रगती अवलंबून असते. आपल्या शास्त्रामध्ये आणि वडीलधाऱ्यांनी सांगितलेलं आहे, काही पालेभाज्या असतात त्या उल्लेख आहे त्या ज्या दिवशी चुकूनही घरात शिजवल्या किंवा खाल्ल्या तर त्याचे थेट वाईट परिणाम आपल्या घरातील मुलांच्या आरोग्यावर, नवऱ्याच्या नोकरी, व्यवसाय आणि प्रगतीवर होतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 भाज्यांविषयी सांगणार आहे की या दीप अमावस्येला खाणे म्हणजे स्वतःहून संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यासोबत व्हिडिओच्या उत्तरार्धात मी तुम्हाला असा एक अचूक आणि अत्यंत प्रभावी उपायही सांगणार आहे ज्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मक, पितृदोष आणि शत्रुपीडा एका रात्रीत कायमचे नष्ट होतील. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या 3 भाज्या कोणत्या आहेत आणि तो गुप्त उपाय कोणता आहे. मैत्रिणींनो, दीप अमावस्या ही केवळ आषाढ महिन्याची समाप्ती नाही, तर ती एक अत्यंत मोठ्या आणि पवित्र आध्यात्मिक बदलाची नांदी असते. आषाढ महिन्यातील गडद काळोखी रात्र संपून श्रावण महिन्यातील पवित्रतेचा, भक्तीचा आणि प्रकाशाचा नवचैतन्यमयी काळ सुरू होणार असतो. म्हणूनच आपण या रात्री घरातील सर्व जुनी नवीन दिवे घालून, घासून, पुसून त्यांना हळद कुंकू वाहून त्यांची पूजा करतो. दिव्यांचा तो लहानसा दीपस्तंभ आपल्या घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मकता ऊर्जा नष्ट करतो. पण मैत्रिणींनो, येथे एक फार मोठा विचार करण्यासारखाच प्रश्न होतो. आपण आपल्या चौकटीवर, अंगणात किंवा देवघरात श्रद्धेने दिवे लावतो, पण जर आपल्या शरीरात म्हणजेच आपण खात असलेल्या अन्नातच नकारात्मकता निघून गेली तर त्या बाहेरच्या दिव्यांचा पूर्ण लाभ आपल्याला कसा मिळेल. आपल्या ऋषीमुनींनी आणि पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी एका वाक्यात खूप मोठा सिद्धांत सांगितला आहे, जसे अन्न तसेच मन आणि तसेच विचार. यामागे केवळ धार्मिक कारण नाही, तर एक गूढ निसर्ग नियम आणि वैचारिक दृष्टिकोनसुद्धा दडपलेला आहे. अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्राच्या विशिष्ट स्थितीमुळे पृथ्वीवर आणि वातावरणात प्रचंड मोठे बदल घडत असतात. समुद्राला भरती येते, मानवी मनातील भावना तीव्र होतात. याच काळात ब्रह्मांडातील नकारात्मक आणि सूक्ष्म लहरींचा प्रभाव अत्यंत तीव्र असतो. वनस्पती आणि भाज्यासुद्धा निसर्गाचाच एक भाग असल्यामुळे या दिवशी काही विशिष्ट भाज्या वातावरणातही नकारात्मकता ऊर्जा आणि सूक्ष्म घटक स्वतःमध्ये जास्त प्रमाणावर शोषून घेतात. अशावेळी जर आपण या दिवशी नकळत त्या विशिष्ट भाज्या आपल्या आहारात घेतल्या तर ती नकारात्मकता थेट आपल्या शरीरात प्रवेश करते. आणि म्हणूनच हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की चूक आपल्यासारख्या गृहिणींकडूनच नकळत कशी घडते. आपण सकाळी बाजारात जातो, भाजीवाल्याकडे ताज्या असणाऱ्या किंवा नेहमीच भाज्या दिसल्या की सहसा विचार न करता विकत आणतो. दुपारी किंवा रात्री त्या प्रेमाने शिजवतो आणि कुटुंबाला वाढतो. पण मैत्रिणींनो, एका गृहिणीच्या हातात तिच्या संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य, समृद्धी आणि नशीब जोडलेले असते. आपल्या अज्ञानापोटी जर या पवित्र दीप अमावस्येचा
आपण या 3 भाज्या शिजवल्या तर त्याचे भयंकर आध्यात्मिक व कौटुंबिक परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. हे भयंकर परिणाम कोणते? तर पितृदोष आणि पितरांचा कोप. अमावस्या हा काळ आपल्या पूर्वजांच्या म्हणजे पितरांच्या स्मरणाचा असतो. या दिवशी घरात तामसिक किंवा वाईट लहरी शोषणाऱ्या भाज्या बनवल्या तर पितृ असंतोष व्यक्त करतात. घरातील बरकत निघून जाते आणि पैशांची आवकही थांबते. त्यामुळे आपण काय करायचे आहे तर शत्रुपीडा आणि कारस्थाने या विशिष्ट भाज्यांमुळे आपल्या शरीरात आणि वास्तूमध्ये रज तम गुण वाढतात. यामुळे समाजात, नोकरीत किंवा व्यवसायात विनाकारण तुमचे गुप्त शत्रू निर्माण होतात. तुम्ही कितीही चांगले काम केले तरी लोक तुमच्या विरुद्ध उभेच राहतात आणि कामात अडथळे आणतात. कुटुंबातील क्लेश आणि पती मुलांवर संकट येणे या नकारात्मक अन्नाचा सर्वात पहिला आणि वाईट प्रभाव घरातील मुख्य कर्त्यावर म्हणजे व्यक्तीवर म्हणजेच तुमच्या पतीवर होतो. त्यांच्या कामात अपयश येते, चिडचिड वाढते, तसेच लहान मुलांची एकाग्रता नष्टही होते. ती विनाकारण आजारीही पडतात किंवा त्यांना नजर लागणारे प्रकार वारंवार घडतात. आता तुमच्या मनात नक्कीच शंका आणि प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असेल की अशा कोणत्या 3 भाज्या आहेत ज्या या पवित्र दीप अमावस्येला खाणे म्हणजेच स्वतःहून संकटात आमंत्रण देण्यासारखे आहे. तर चला, अजिबात वेळ न घालवता या 3 भाज्यांमागील गूढ सत्य आपण कारणे सविस्तर समजून घेऊया. चला तर मग मैत्रिणींनो, अजिबात न वेळ घालवता आपण जाणून घेऊया की दीप अमावस्येला आपल्याला स्वयंपाकघरात चुकूनही या गोष्टी शिजवायच्या नाहीत. म्हणजे पहिली भाजी कोणती आहे तर पहिली भाजी आहे वांग. त्याला आपण वांगी म्हणतो. होय मैत्रिणींनो, पहिली भाजी आहे वांगी. अनेक गृहिणींना असा समज असतो की वांगे ही रोजच्या जेवणातील एक साधी भाजी आहे. पण दीप अमावस्येच्या दिवशी वांग्याची भाजी किंवा भरीत बनवणे अत्यंत वर्ज्य मानले गेले आहे. याचा उल्लेख कोठे आढळतो आणि काय सांगितले आहे? आपल्या प्राचीन गरुड पुराणात तसेच पद्मपुराण यासारख्या धार्मिक ग्रंथामध्ये आणि आपल्या सनातन परंपरेतील आचारसिंधू या ग्रंथात अन्नाच्या गुणधर्माचे वर्गीकरण केले आहे. यामध्ये वांग्याला मृतक म्हटले असून ते निसर्गाचे अत्यंत तामसिक आणि उष्ण मानले गेले आहे. अमावस्येच्या रात्री ग्रहांची स्थिती, विशेषतः चंद्राची अनुपस्थिती ही तामसिक वृत्तीला खतपाणी घालते. याचे भयंकर दुष्परिणाम काय होतात तर शत्रुपीडा, व्यावसायिक नुकसान, वांग्यामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता सर्वाधिक असते. दीप अमावस्येला वांगी खाल्ल्याने शरीरातील रक्तभिसरणावर आणि मानसिक शांततेवर विपरीत परिणाम होतो. यामुळे तुमच्या पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात सहकाऱ्यांशी विनाकारण खटके उडू लागतात. कामाचे श्रेय दूरचेच कोणीतरी घेऊन जाते आणि नवीन गुप्त शत्रू निर्माण होऊ लागतात. घरातील वातावरण आणि मुलांचा त्रास, घरात विनाकारण चिडचिड वाढते. लहान मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, ती एकाग्र होऊ शकत नाहीत आणि घरातील गृहिणीचे मन चंचल राहते. म्हणून येत्या 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला वांग्याची भाजी, भरीत किंवा वांग्याचे कोणतेही अन्नपदार्थ घरात अजिबात बनवू नका. दुसरी भाजी आहे पालेभाज्या म्हणजे विशेषतः शेपू आणि कांदापात. आता वळूया आपल्या दुसऱ्या भाजीकडे, जी आपण आरोग्यदायी समजून आवडीने शिजवतो. ती भाजी म्हणजे शेपूची भाजी आणि कांदापात. याचा स्त्रोत, उल्लेख आणि मूळ कारण म्हणजे काय तर आपल्या धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू या ग्रंथामध्ये अमावस्या, एकादशी आणि या व्रतांच्या दिवशी काही विशिष्ट वनस्पतींचा त्याग करण्याचे स्पष्ट नियम दिले आहेत. या ग्रंथानुसार जमिनीला लागून वाढणाऱ्या ज्या भाज्यांचा गंध, वास अत्यंत तीव्र असतो आणि त्या भाज्यांमध्ये नैसर्गिकरित्या उग्रता असते, त्या भाज्या पवित्र तिथीला देवाला किंवा पितरांना अर्पण केल्या जात नाहीत आणि स्वतःही खाल्ल्याही जात नाहीत. शेपू आणि कांदापात या दोन्ही भाज्या उग्रवासाच्या तीव्र गंधी असून या तामसिक ऊर्जेच्या संपर्कात लवकर येतात. याचे भयंकर दुष्परिणाम काय होतात पर पितृदोष निर्माण होणे. दीप अमावस्या हा दिवस आपल्या पितरांचे स्मरण करण्याचा दिवस आहे.
यांचे आशीर्वाद मिळवण्याचा दिवस आहे. जर या रात्री घरात शेपू किंवा कांदा पात यासारख्या तीव्र वासाच्या भाज्या शिजवल्या गेल्या तर घरातील सकारात्मक सात्विक लहरी नष्ट होतात. त्यामुळे पितर असंतोष व्यक्त करतात असेही मानले जाते. आर्थिक चणचण आणि आरोग्याची हानी. पितृदोष निर्माण झाल्यामुळे घरात पैशाची आवक अचानक मंदावते. हातात असलेला पैसा टिकत नाही आणि दवाखान्याचा खर्च विनाकारण वाढतो. तसेच घरातील मुख्य व्यक्तीमध्ये आळस आणि पित्ताचा त्रास वाढू लागतो. थकवा जाणवतो. आता तुम्ही नक्कीच विचार करत असाल, ताई वांगी आणि शेपू किंवा कांदा पात याबद्दल तर समजले, पण तिसरी भाजी कोणती आहे? या दोन भाज्यांपेक्षाही अधिक धोकादायक मानली जाते. तर ही तिसरी भाजी आपल्या सर्वांच्या घरात अगदी सहज उपलब्ध असते आणि लोक ती रोजच्या आहारातही वापरतात. दीप अमावस्येला ती खाणी म्हणजे थेट राहूच्या व केतूच्या दोषाला, मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. ती भाजी कोणती? तर चला तिची गुपित आपण आपल्या यामागे सत्य जाणून घेऊया. तर मैत्रिणींनो, आता अतिशय लक्ष देऊन ऐका, कारण आता मी त्या तिसऱ्या भाजीबद्दल सांगणार आहे. ती तुमच्या स्वयंपाकघरात अगदी रोज वापरली जाते, पण दीप अमावस्येच्या दिवशी ही भाजी खाणे व घरात शिजवणे म्हणजे स्वतःच्याच हाताने संकटाची दारं उघडण्यासारखं आहे. तर दुसरी भाजी कोणती? तिसरी नसून तर ती आहे मुळा म्हणजेच रॅडिश. आणि मुळ्याची पाने. होय मैत्रिणींनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. तिसऱ्या भाजीचे नाव आहे मुळा, जो आपण श्रावण महिन्यामध्ये आवर्जून खातो. पण तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की ताई, मुळा तर आरोग्यासाठी इतका चांगला पचण्यासाठी उत्तम असतो, मग तो दीप अमावस्येला वर्ज्य का? तर मैत्रिणींनो, यामागे केवळ आरोग्य नाही तर खूप मोठं ज्योतिषशास्त्र आणि आपल्या ग्रंथामधील नियम दडलेले आहेत. याचा ग्रंथोक्त उल्लेख आणि ज्योतिषशास्त्रातील स्थान काय आहे? तर आपल्या सनातन परंपरेतील स्कंद पुराण आणि पद्मपुराण सृष्टिखंड या ग्रंथामध्ये तिथीनुसार आहाराचे स्पष्ट नियम दिले आहेत. ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितले आहे की अमावस्या मुलांक वर्ज्य येतं, म्हणजेच अमावस्येला तिथीला मुळ्याचे सेवन पूर्णपणे वर्ज्य आणि पापकारक मानले गेले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मुळा ही वनस्पती राहू आणि केतू या छायाग्रहांचे प्रतिनिधित्व करते. मुळा जमिनीच्या आत अंधारात वाढतो आणि त्याचा स्वाद तिखट तीव्र असतो. आता गणित नीट समजून घ्या. अमावस्येच्या दिवशी आकाशात चंद्र पूर्णपणे लुप्त असतो आणि सात्विकतेचे प्रतीक असलेला चंद्र अत्यंत कमकुवत स्थितीत असतो. अशा वेळी जर तुम्ही राहू केतूचे प्रतिनिधित्व करणारा मुळा, त्याची भाजी किंवा त्याची कोशिंबीर, सलाड खाल्ले तर तुमच्या शरीरात आणि वास्तूमध्ये राहू केतूची नकारात्मकता ऊर्जा दुप्पट वेगाने सक्रिय होते. ज्या लोकांच्या पत्रिकेत आधीच राहू आणि केतूचा दोष आहे त्यांच्यासाठी तर हा काळ अत्यंत घातक ठरतो. याचे भयंकर परिणाम होतात. आता पतीवर संकट येते. तुमच्या पतीच्या कामात अचानक अडथळे येतात. बनलेली कामे शेवटच्या क्षणी बिघडतात. पैशांचे मोठे नुकसान होते. दुसरा आहे मुलांचा त्रास. घरातील लहान मुलांना विनाकारण नजर लागणे, अचानक आजारी पडणे किंवा भीती वाटणे असे प्रकार घडतात. तिसरं आहे कारण शत्रूंचा त्रास. ज्या लोकांचे तुमच्यावर चांगले प्रेम नाही ते तुमच्या विरुद्ध कारस्थानेही करू लागतात. म्हणूनच 12 ऑगस्ट बुधवारच्या दीप अमावस्येला या 3 भाज्या, 1 नंबर वांगी, दुसरा शेपू, कांदा पात आणि तिसरी भाजी आहे मुळा, तुमच्या स्वयंपाकघरात अजिबात आणू नका आणि बनवूही नका. आता तुम्ही म्हणाल, ताई जर न कळत पूर्वी आमच्याकडून ही चूक झाली आहे किंवा झाली असेल किंवा या दीप अमावस्येला या संकटापासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करायचे असेल तर आम्ही काय करायला हवे? तर आता मी तुम्हाला असा एक विशिष्ट आणि गुप्त उपाय सांगणार आहे, जो या दीप अमावस्येला तुम्ही संध्याकाळी केला तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता, पितृदोष आणि शत्रुपीडा क्षणात भस्म होईल आणि तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जाईल. उपाय अत्यंत सोपा आहे पण त्याचे फळ अथांग आहे.
हा उपाय घरातील स्त्रीने संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळातच करायचा आहे. उपाय कसा करायचा आहे बघा, तर तो टप्प्याटप्प्याने मी सांगत आहे. पहिल्यांदा दिव्यांची मांडणी करा. संध्याकाळी स्वच्छ स्नान करून घरातील सर्व जुने नवीन दिवे, पंत्या किंवा पितळी दिवे स्वच्छ घासून पुसून घ्या. तांदळाची रास एका पाटावर किंवा चौरंगावर रांगोळी काढा. त्यावर थोडे अष्टगंध, हळद, कुंकू वाहा. त्यानंतर थोडे थोडे तांदूळ ठेवा. मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा त्या तांदळाच्या राशीवर एक मोठा दिवा लावा. या दिव्यांवर मोहरीचे तेल किंवा शुद्ध तूप वापरा. कापूर व लवंग या दिव्यांच्या तेलात किंवा तुपात 2 लवंगा आणि एक छोटा कापुराचा खडाही टाका. विशेष प्रार्थना करा. म्हणजेच काय, तर दिवा प्रज्वलित करताना खालील मंत्र किंवा स्वामींचे स्मरण करा. हात जोडून ही प्रार्थना करा. हे दीपदेवता, माझ्या घरातील सर्व नकारात्मकता, पितृदोष, आजारपण आणि मुलांचे शत्रुपीडा नष्ट कर. माझ्या पतीचे आणि मुलांचे रक्षण कर. घराभोवती फिरवणे म्हणजे हा दिवा संपूर्ण घरात, शौचालय, स्नानगृह सोडून दाखवा आणि मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला घराबाहेर दिशा ठेवून द्या. मैत्रिणींनो, या उपायाने लवंग आणि कापराच्या धुरामुळे वातावरणातील सर्व वाईट शक्ती आणि नकारात्मकता लहरी जुळून जातात आणि मोहरीचे तेल शत्रुपीडा नष्ट करते आणि दिव्यांचा प्रकाश तुमच्या घरात समृद्धी आणतो. हा उपाय नक्की करून बघा. तुम्हाला स्वतःला एक अशी वेगळी शक्ती, प्रसन्नता जाणवेल. आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका. तर 12 ऑगस्ट रोजी बुधवारी दीप अमावस्येला सर्व महिलांनी आवर्जून करावेत हे उपाय. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.